स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा योगगुरु सौ अर्चनाताई सोनार ह्या वर्षी सलग तिसऱ्यांदा नवदुर्गा पुरस्काराने झाल्या सन्मानित। जय नरहरी। श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेज नगर चिंचवड तर्फे आयोजित सन्मान स्त्री शक्तीचा ह्या सोहळ्यानिमित्त दिनांक 25 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात पुणे शहरातील 9 आदर्श स्त्रियांची निवड करून त्यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा सन्मान सोहळा श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेज नगर पुणे येथे आयोजित केलेला होता। ह्यात प्रामुख्याने स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका योगगुरु, ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या वृत्त संपादक व अनेक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्तरावर कार्यरत गेली अनेक वर्षापासून योग साधनेद्वारे अनेकांना योग शिक्षण निशुल्क देणाऱ्या भजनी मंडळाच्या माध्यमातून निरंतर अनेक ठिकाणी भजन गायनाचे कार्यक्रम करून आध्यात्मिक जागृती करणाऱ्या, वर्षभर निराधार मुलं महिलांना सतत मदत करणाऱ्या व त्यांचे ह्याच कार्याची पावती म्हणून संपूर्ण राज्यात त्यांना अनेक मानाच्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले। अशा योगगुरु सौ अर्चनाताई ईश्वर सोनार यांना या वर्षीचा मानाचा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। पुणे शहरात त्यांना वेगवेगळ्या संस्थेकडून नवरात्रेत दिला जाणारा नवदुर्गा सन्मान ह्या वर्षी तिसऱ्यांदा मिळवून अनेक संस्था संघटनांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली असून मोठमोठ्या कार्यक्रमात आध्यात्मिक व योग साधनांचे मार्गदर्शन देण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाते। तसेच त्यांना स्वच्छता दूत म्हणूनही संबोधले जात असून त्यांना या वर्षीचा नवदुर्गा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे। ह्या पुरस्कार सोहळ्याला पुणे शहराच्या आमदार उमाताई खापरे, माजी नगरसेविका योगिताताई नागरगोजे, श्री स्वामी समर्थ मंदिराचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवडे व अन्य सन्माननीय मंडळी मंचावर उपस्थित होते। सौ अर्चनाताई सोनार सलग तिसऱ्यांदा नवदुर्गा सन्मानाने सन्मानित झाल्याबद्दल स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता तर्फे व स्त्री शक्ती फाउंडेशनच्या सर्व महिला समितीतर्फे खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। जय नरहरी। आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब आदर्श योग शिक्षिका त्यांना पुरस्कार भेटलेला आहे। सन्मान स्त्री शक्तीचा पुरस्कार भेटलेला आहे। उत्कृष्ट समाजसेविका फ्रेंड्स योगा ग्रुप, ज्ञानाई भजनी मंडळ, स्वयंभू महिला बिझनेस ग्रुप आहेत, गगनभरारी महिला मंच, आध्यात्मिक गजानन बाल संस्कार केंद्र, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव RSVP राष्ट्रीय सर्वजन विकास पार्टी, सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचं उल्लेखनीय काम आहे। शैक्षणिक क्षेत्रात आहे, बाल संस्कार केंद्र, सांस्कृतिक क्षेत्रात आध्यात्मिक भजनाचे कार्यक्रम, त्याचबरोबर भगवद्गीता, अथर्व शीर्ष, श्री सूक्त, रामरक्षा शिकवणे यासारखे धार्मिक काम त्या करतात। त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी मंचावरती यायचे। त्यांचा सत्कार आपण सेवेकरी प्रमुख क्षमाताई काळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करत आहोत।